महाराष्ट्राने अनुभवलेला दादा माणूस. आज अजितदादांना आपल्यातून जाऊन 5 महिने पूर्ण झाले. वेळ तसा फार पटकन पुढे सरकतोय, पण काही व्यक्ती अशा असतात ज्या काळाच्या पडद्याआड गेल्या तरी त्यांच्या आठवणी, त्यांचं काम आणि त्यांनी घालून दिलेला लोककल्याणाचा आदर्श कधीच जनमानसातून पुसला जात नाही. अजितदादा हे महाराष्ट्राचे असे नेते होते ज्यांनी नेहमी लोकांना मायेनं जवळ केलं. कधी प्रेमानं त्यांची कामं केली, तर कधी चुकीच्या प्रसंगी मोठ्या भावाप्रमाणे त्यांना दरडावून सांगितलं. पण दादांनी कधीच शब्दांचा खेळ करून लोकांना फसवलं नाही. मनात एक आणि ओठावर दुसरं हे दादांना कधी जमलंच नाही. जे बोलायचं ते रोखठोक आणि जे ठरवायचं ते ऑन द स्पॉट, हाच त्यांचा स्वभाव होता. अजितदादांची प्रशासनावरील पकड आणि कामाची पद्धत हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सुवर्ण काळ होता. सकाळी 5:30ला उठून दौरे सुरू करणारा, अधिकाऱ्यांना त्यांच्याच फाईलचा अभ्यास करून चुका सांगणारा आणि सर्वसामान्यांचे काम जागेवरच मार्गी लावणारा असा दादा माणूस महाराष्ट्राने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता आणि दुर्दैवाने यापुढेही कधीच पाहू शकणार नाही. लोकांना त्रास होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना फैलावर घेणं असो किंवा दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांची व्यक्तिगत तळमळ, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दादांच्या कामाबद्दल लोकांना वेगळाच विश्वास होता. दादांनी कधीही जातीपातीचं किंवा द्वेषाचं राजकारण केलं नाही. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि महिला या प्रत्येक घटकाच्या विकासाचं आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण झिजवला आणि यामुळेच महाराष्ट्र त्यांना कामाचा माणूस म्हणून ओळखायचा आणि यापुढेही कायम ओळखेल. राज्याच्या राजकारणात यापुढेही अनेक नेते येतील आणि जातील, पण शब्दाचा पक्का, कामाचा ध्यास आणि प्रशासनावर एवढी वचक असलेला असा दादा माणूस या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा कधीच होऊ शकणार नाही. दादा, तुम्ही शरीराने जरी आमच्यात नसलात तरी तुम्ही घालून दिलेली शिस्त, तुमचा तो करारी बाणा आणि जनसेवेचा वारसा आम्ही आमच्या कार्यातून कायम जिवंत ठेवू. तुम्ही आणि आदरणीय पवार साहेबांनी ज्याप्रमाणे शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारांवर चालत बहुजन समाजाचं नेतृत्व केलं, त्याचप्रमाणे आम्ही देखील यापुढील काळात काम करत राहू आणि तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत राहू. आणि हीच आमची तुम्हाला खरी श्रद्धांजली असेल. बहती हवा सा था वो, उड़ती पतंग